श्री स्वामी समर्थ. देवावर आपली श्रद्धा असते, पण दृढ विश्वास असतो का? आपण म्हणतो की देवावर माझा पूर्ण विश्वास आहे, पण संकटकाळी जेव्हा देव आपली परीक्षा घेतो, आपल्याला एकटे सोडतो, तेव्हा अचानक तोच विश्वास डळमळीत होऊ लागतो. एवढेच नाही तर आपण त्याचे अस्तित्वही नाकारतो. मग याला विश्वास म्हणायचे का? महाभारतात 100 कौरवांसमोर 5 पांडवांचा विजय झाला. का? कारण साक्षात श्रीकृष्ण त्यांच्या पाठीशी होता. ते जर दुर्योधनाने श्रीकृष्णाला मागून घेतले असते तर कदाचित वेगळाच इतिहास घडला असता. मात्र दुर्योधनाने कृष्णापेक्षा त्याच्या 8 औक्षहणी सैन्यांवर विश्वास दाखवला आणि परमात्म्याचा संग नाकारला. या उलट अर्जुनाने श्रीकृष्णावर विश्वास दाखवला आणि तुझे सैन्य नको, फक्त तू सोबत हवा असे म्हटले आणि त्याच्या मार्गदर्शनाने विजय मिळवला. असा विश्वास असायला हवा. आपलं मन मोठं असलं पाहिजे. गोष्टी तर सगळेच मोठे करतात. राजासारखं जगण्यासाठी नोकरासारखी मेहनत करावीच लागते. स्वतःकडे कौशल्य असून काहीच उपयोग नसतो. तर वेळ आल्यावर त्या कौशल्याचा उपयोग झाला तर यश प्राप्ती नक्कीच होते. मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या पानाची खूप वाट पाहत आहे. ऐकले की शेवटी सगळं चांगलं होतं. तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणालाही महत्वाचा हिस्सा बनवू नका, कारण ती व्यक्ती जेव्हा बदलते तेव्हा मनाला खूप वेदना होतात आणि त्या सहन करणे खूप अवघड जाते. श्री स्वामी समर्थ.